नमस्कार मित्रांनो. तर ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता मात्र चैतन्याने सर्व काही प्रियाचं जे बोलणं आहे आणि प्रियाने जे कारस्थान केलेले आहे ते सर्व सायलीला सांगितलेले असते. तेव्हा आता सायली ही चैतन्य भाऊजींना म्हणत असते की चैतन्य भाऊजी, अहो देवी आई जे काही करते ते अगदी चांगलं करते, कारण तुमच्या आता तेथे नाही तर इकडे वधू पक्षाकडून जास्त गरज आहे, त्यामुळे तुम्ही लगेच इकडे निघून या. तेव्हा आता सायलीला आता चैतन्याला खूप मोठा आधार दिलेला असतो आणि चैतन्याला आपलंसं करून इकडे बोलावलेलं असतं, म्हणून आता चैतन्य खुश होतं. कुठेतरी आता सायलीचा तरी आधार आपल्या चैतन्याला मिळतो. तेव्हा चैतन्य आता इकडे येण्याचं ठरवतो आणि आता सायलीने फोन करून अद्वैत आणि कला या दोघांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. सायलीच्या डोक्यामध्ये जो काही प्लॅन चालू असतो तर त्यात आता अद्वैत आणि कला या दोघांची फार तर अशी जास्त मदत होणार असते. त्यानंतर आता सायलीला एकतर प्रियाचा खूप राग येतो, कारण चैतन्याची जे काही प्रिया वागली ही मात्र आता सायलीला आठवते आणि नक्की आता ती अर्जुन सरांबरोबर सुद्धा काहीतरी असं कारस्थान करत असेल की अर्जुन सरांच्या मोबाईलमध्ये तिने आपले जे काही फोन आहे तर नक्की ब्लॉक लिस्टमध्ये टाकलेले आहे, हे मात्र आता सायलीने ओळखलेलं असतं. म्हणून आता त्याचा इतका राग सायलीला आलेला असतो की काही करून आता ह्या प्रियाला सोडायचं नाही, कारण तिच्या जागी जरी दुसरी मुलगी असती तर मला खूप असं वाईट वाटलं असतं कुसुमताई, परंतु ह्या प्रियाचं जे कारस्थान आहे ना ते सर्वांसमोर लवकरात लवकर यायला हवं आणि तिला तिच्या पापाची शिक्षा तर मिळायच हवी. तिच्यामुळे माझ्या घरच्यांना कोणताही त्रास व्हायला नको आणि आत्तापर्यंत तिने माझ्या घरच्यांना अर्जुन सरांना खूप काही त्रास दिला, त्या सर्वाचा बदला मी अगदी तिच्याकडून जो काही हिशोब आहे तो चुकता करून घेणार आहे, असं ती आता कुसुमताईंना सांगते. तेव्हा आता सायलीतील झालेला आत्मविश्वास जागा पाहून आपल्या कुसुमला मात्र खूप असा आनंद होतो. तेव्हा आता कुसुम आणि चैतन्य ठरवतात की आता मात्र प्रियाला आता धडा शिकवायचा आणि तिच्या पापाची शिक्षा तिला द्यायची, प्रियाची कशी जिरवायची हा प्लॅन आता सायली, कुसुम आणि चैतन्य यांनी केलेला असतो. तेव्हा आता चैतन्य भाऊजींना तिकडे जाता येणार नाही, म्हणून सायलीने अद्वैतला आता चांदेकरांच्या घरी पाठवलेलं असतं. तेव्हा आता अद्वैत चांदेकरांच्या घरी जातो. अद्वैतला बघून अर्जुनला खूप असा आनंद होतो. अर्जुन म्हणतो की अद्वैत तू इथे. तेव्हा आता अद्वैत हा अर्जुनला सर्व काही समजावून सांगतो की हे बघ अर्जुन, अरे जर सायली वहिनी आणि तुला जर एकत्र यायचं असेल आणि त्या प्रियाला चांगला धडा शिकवायचा असेल तर मात्र आता मी तुझ्या पाठीशी आहे, कारण अरे चैतन्याला जे काही आहे तर तिने या घरातून बाहेर जाण्याचे सांगितले आणि या घरात परत यायचं नाही. जर तुला इतकीच अगदी आपलेपणाची भावना असेल तर एका परक्यासारखं तिने फक्त अक्षदा तुझ्या डोक्यावर टाकायला चैतन्याला येथे बोलावले आणि अरे त्यावेळेस मात्र तुझ्या घरातील कोणीही अगदी चैतन्याला थांबवले नाही. सर्वांनी मात्र तुला जे काही चैतन्याला भेटायचं होतं, चैतन्य तुला भेटणार होता, परंतु कोणीही चैतन्याला वर येऊन दिले नाही आणि या घरातून त्याचा अपमान करून त्याला बाहेर जाण्यासाठी सांगितले. तेव्हा आता अर्जुनला सुद्धा खूप राग येतो. अर्जुन म्हणतच की या प्रियाला मी धडा शिकवणार, कारण मी फक्त माझ्या पूर्णाईसाठी शांत आहे आणि पूर्णाई जर माझ्याकडून हे वचन घेतलं नसतं तर आज मात्र त्या प्रियाचं मी काही ऐकून घेतलं नसतं, परंतु पूर्णाई समोर माझे हात बांधलेले आहेत. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की अरे अर्जुन तू काही काळजी करू नको, तिकडे जे काही होतं ना ते सर्व काही चांगल्यासाठी होतं. तेव्हा मात्र सायलीने जो काही प्लॅन सांगितलेला आहे तर त्या प्लॅन सर्व काही आता अद्वैत हा अर्जुनला सांगतो. अर्जुनला ते ऐकून खूप असा आनंद होतो, परंतु अर्जुनला याबद्दल अजूनपर्यंत माहिती नसते. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की मी चैतन्यसुद्धा मला कॉल येत नाही आणि सायलीचं सुद्धा मी तर माझ्या फोनकडे सुद्धा लक्ष दिलेले नाही. तेव्हा आता अर्जुन आपले नंबर चेक करतो आणि ते नंबर चेक केल्यानंतर मला त्याला समजतं की नक्की आपल्या फोनमधून हे तीनही नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेले आहे. त्यामुळे आता मात्र अर्जुनला इतका राग येतो आणि अर्जुन ठरवतो की आता प्रियाची जी प्रिया माझ्या हातावर मेहंदी काढणार आहे तिच्या नावाची ती मेहंदी काढण्यासाठी आता मी सुद्धा एक प्लॅन करतो. म्हणून त्याने आपल्या सर्व हाताला पट्टी बांधलेली असते आणि प्रियाला तो ढुंकून सुद्धा जवळ येऊन देणार नसतो. तेव्हा मात्र आता अद्वैतने सांगितलेलं असतं की हे बघ अरे त्या प्रियाला कोणतीही मेहंदी काढून दे, परंतु हे बघ मी तिच्यासाठी काय तयारी केली, म्हणून जे शेण त्याने आणले
झालेलं असतं तर ते शेण मात्र आता अद्वैतने अर्जुनला दाखवलेलं असतं. अरे बघ, तिकडे तुझ्या नावाची मेहंदी सायली काढते. सायलीच्या हातावर ती मेहंदी सुरू होत आहे. त्यामुळे अर्जुन, तू सुद्धा एका हातावर सायलीचं नाव काढ. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अद्वैत, अरे काय सांगतो तू, तिकडे सायली इतक्या तयार होतात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो, कारण सायली इतकी म्हणजे अगोदर ती शांत होती, परंतु जेव्हा तू खचला तेव्हा सायली आता अगदी खंबीरपणे तुझी साथ द्यायला उभी राहिली आणि तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी ती आता तिकडे प्लॅन करते. आणि आता लग्नाच्या दिवशी प्लॅन होतो हा तू बघतच राहा. तू फक्त आता सायलीने जो काही तुला कोट घ्यायचा सांगितलेला आहे तो फक्त कोट घे आणि तयार राहा. कारण ती ओढणी तिने चैतन्यजवळ पाठवली होती, परंतु मात्र त्या प्रियाने चैतन्याला काही तुझ्या रूममध्ये येऊन दिलेले नाही. तेव्हा आता अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन पूर्ण हाताला पट्टी बांधून घेतो. तेव्हा मात्र आता अद्वैतला सर्व काही माहिती होते की कार्यक्रम कुठे आहे. लग्न फक्त हे हॉलमध्ये होणार आहे आणि बाकीचे सर्व विधी हे घरातच होणार आहे. हे सायलीला जेव्हा कळतं तेव्हा मात्र सायली आता विमलताईंची मदत घ्यायची ठरवते. विमलताईंना आता सर्व काही आता अद्वैतला सर्व सांगायला सांगते. अद्वैत आता विमलताईंची मदत घेणार असतो आणि ह्या प्रियाची चांगली जिरवणार असतो. तेव्हा मात्र आता विमल ही हळद बदलणार असते. आता अर्जुन तर हा इतका उत्साहाने तयार झालेला असतो, कारण त्याची उष्टी हळद ही तिकडे अद्वैत सायलीला घेऊन जाणार असतो. हे आता अर्जुनला माहिती असतं, म्हणून सायली सुद्धा आता अर्जुनच्या उष्टी हळदाची ही अगदी वाटच पाहून असते. इकडे मेहंदीचे कार्यक्रम, फंक्शन वगैरे सर्व काही पार पडते, परंतु प्रियाच्या हातावरची मेहंदी काही रंगलेली नसते. म्हणून सर्वांना आता टेन्शन येतं की प्रियाच्या हातावरची मेहंदी का रंगली नसेल. पूर्णाईला सुद्धा वाईट वाटतं आणि कल्पनाला सुद्धा वाईट वाटतं, परंतु अद्वैतला मात्र आणि अर्जुनला खूप असा आनंद होतो आणि विमलताईंना सुद्धा. तेव्हा आता विमलताई आता अद्वैतना सांगत असतात की ही उष्टी हळद आहे, ती लवकरात लवकर तुम्ही सायली ताईंकडे घेऊन जा. इकडे मात्र ह्या प्रियाची मी कशी जिरवते, तिला आता हळदीच्या जागी मी मिरची पावडर कशी टाकून तिच्या अंगाला पूर्णपणे खाज कशी सुटते. कारण या हळदीमध्ये आपल्या विमलने खाजखुजलीची पावडर मिसळलेली असते आणि आता प्रियाच्या सर्व अंगाला आता ही खाजखुजलीची पावडर लागल्यामुळे तिच्या अंगाला तर खाजवायला सुरुवात होते. तेव्हा मात्र आता प्रिया असं वेड्यासारखं का खाजवते, म्हणून सर्वांना आता खूप असं टेन्शन येतं. तेव्हा मात्र आता अद्वैत तिकडे ती हळद घेऊन येतो आणि सायलीला ती हळद लावली जाते. तेव्हा सायली खूप खुश होते. त्यानंतर मात्र आता अद्वैत सायलीला सर्व काही सांगतो. सायलीला म्हणत असतो की हे बघ ना, अगं अर्जुनने एक खूप मोठी अशी शक्कल लढवली आणि मी सुद्धा प्रियाच्या हातावर ते शेण काढायला दिले ना, तिच्या हातावर तर मेहंदी रंगलीच नाही, परंतु अर्जुनने मात्र त्या प्रियाच्या हातावर जी काही मेहंदी काढली तर ते बघून तर त्याने एक शक्कल लढवली. त्याने आपल्या हातावर पूर्ण पट्टी बांधली, म्हणजे प्रियाच्या नावाची कोणतीही मेहंदी त्या हातावर नाही काढता येणार. आणि हे बघ ना अगं, एंगेजमेंटला ते रिंगसुद्धा आता प्रियाला अर्जुनच्या हातामध्ये घालता नाही येणार, म्हणून अर्जुनने अशी शक्कल लढवली. तेव्हा ते ऐकून तर आता सायली खूप खुश होते. तेव्हा मात्र आता इकडे विमलताई शक्कल लढवतात आणि त्या हळदीमध्ये पूर्णपणे खाजखुजलीची पावडर घालतात आणि आता ती प्रियाला हळद लावायला आणली जाते. तर आता विमलताई खूप खुश असतात आणि प्रिया ताई ही घ्या हळद, आता मी तुमच्यासाठी छान अशी बनवली आणि आता तुमची ही उष्टी हळद आता जी काही आहे ना, म्हणजे अर्जुन सरांची आहे आणि ती उष्टी हळद तुमच्या अंगाला लावायची सांगितलेली आहे. तेव्हा मात्र आता प्रिया तर खूप खुश होते. अर्जुनची ही उष्टी हळद माझ्या अंगाला, म्हणून ती अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. परंतु जेव्हा आता तिला ती हळद लावली जाते तर पूर्ण अंगाला तिची खाज सुटते. तेव्हा आता सर्वजण पाहत असतात की ह्या प्रियाला नक्की काय झालं, ही असे वेड्यासारखी का उड्या मारत असेल आणि अंगाला असं का खाजवत असेल. तेव्हा आता सर्वजण प्रियाकडे पाहत असतात. तेव्हा आता प्रिया ही सर्वावर जोरात ओरडत असते की ह्या हळदीमध्ये काय असं मिक्स केलं आणि ते माझ्या अंगाला इतकं टोचतंय म्हणून. तेव्हा आता कल्पना म्हणत असते की अगं प्रिया, असं का बोलतेस तन्वी, अगं ही तर अर्जुनच्या अंगाला सुद्धा लावलेली हळद आहे, मग तू असं का म्हणतेस, अर्जुनला तर काहीच झालं नाही आणि तुझ्या अंगाला काय होत असेल. तेव्हा आता प्रिया ही जोरात ओरडते आणि त्या हळदीचं ताट फेकून देते. तेव्हा आता कल्पना, पूर्णाजी, बाकी सर्वांना आता प्रियाचा खूप राग येतो की ती असं का वागत असेल. आणि जेव्हा आता प्रिया इतकी खाज सुटलेली असते आणि सर्व अंग तिचं हे लाल होतं, अगदी खाजून खाजून वैतागलेली असते आणि आता मात्र
मात्र पूर्णाईला धक्का बसतो. पूर्णाई म्हणते की असं वेड्यासारखं का वागत असेल, तर अर्जुनला मात्र खूप असं हसू येत असतं. अर्जुन म्हणत असतो की बरी जिरली आणि चालली होती माझी कुठे उष्टी हळद लावायला, आणि तिकडे मात्र आता जी विमलताईने अर्जुन सरांची उष्टी हळद आहे, तर ती अर्जुन सरांची उष्टी हळद सायलीला लावण्यासाठी अद्वैतजवळ तर पाठवून दिलेली असते. अद्वैत इकडे खुश होऊन येतो सुद्धा आणि सायलीला कलाकडे ती हळद लावायला देतो सुद्धा. कला तर इकडे सायलीला छान अशी अर्जुनची उष्टी हळद लावतो आणि इकडे प्रियाची मात्र पूर्णपणे अंगाला खास सुटलेली असते. आता पूर्णाईला तर धक्का बसतो. पूर्णाई म्हणते की असं का अपशकून घडत असतील. एकतर अर्जुनच्या नावाची मेहंदी प्रियाच्या हातावर रंगली सुद्धा नाही, आणि आज मात्र हळद जेव्हा अर्जुनची उष्टी लावायला गेली तेव्हा मात्र हिच्या अंगाला तर अशी खास का सुटली असेल. अर्जुनला काही झाले नाही, मात्र हिला काय होत असेल म्हणून आता पूर्णाईला टेन्शन येतं. पूर्णाई म्हणते की नक्की देवी आईचा काही संकेत तर नाही ना. तेव्हा आता विमलताई घाईने झालेलं सर्व काही अद्वैतला सांगते आणि अद्वैत लगेच आता इकडे कलाच्या मोबाईलवर फोन करतो आणि सायलीला सर्व काही सांगतो. तेव्हा ते ऐकून सायलीला खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता प्रियाचा पूर्णपणे चेहरा अगदी खाजून खाजून लाल होतो. आता हिला काय करू आणि काय नाही अशी होते. पूर्णाजीला तर टेन्शन येते. पूर्णाजी म्हणते की नक्की आता देवी आईचा संकेत आहे त्यामुळे हे असे घडते. तर कल्पना म्हणते की आपण काहीतरी चूक तर करत नाही ना. तेव्हा आता प्रतिमा आत्या म्हणत असते की हो, आपल्या हातून खूप मोठी चूक होते, कारण आपण ह्या सायली आणि अर्जुनचं लग्न मोडून प्रिया आणि म्हणजे तन्वी या दोघांचं लग्न लावतो. ही तर आपल्याकडून खूप मोठी चूकच होत आहे, कारण सायली आणि अर्जुन या दोघांचं किती प्रेम होतं हे आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आपण जबरदस्तीने हे लग्न अर्जुनशी लावतो. तेव्हा आता प्रतिमा आता यात सायलीची खूप मोठी मदत करणार असते आणि प्रतिमाच आता खऱ्या तन्वीचा बॉम्ब फोडून आता ह्या प्रियाला अगदी घराच्या बाहेर काढण्यासाठी मदत सायलीची करणार असते. आणि आता ऐन लग्नाच्या वेळीस मात्र आता असं जे चैतन्य कुसुम आहे तर अद्वैत यांच्या मदतीने सायली आता प्रियाच्या जागी तेथे येणार असते आणि प्रियाला मात्र फोन करून कुठे बाहेर अगदी बोलावून तिला किडनॅप करून ठेवलेले असते. आणि ऐनवेळी जेव्हा ती सुटून येते तेव्हा मात्र तोपर्यंत सायली आणि अर्जुन या दोघांचं लग्न झालेलं असतं आणि घडलेला सर्व काही प्रकार आणि लग्न झालेले पाहून प्रियाला एक जबर असा शॉक बसतो आणि प्रियाच्या पायाखालची जमीन हलते, कारण इतके प्रयत्न करून सुद्धा सायली आपल्याला इतकी हुशार बनली हे बघून आता प्रियाचा खूप असा जळफळाट होतो. आणि आता घरच्यांसमोर प्रिया ही तन्वी नाही तर खरी तन्वी सायली आहे हे लवकरच आता येणार आहे. तेव्हा आता त्यासाठी पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.